राजा सोन्याच्या पात्रात नैवेद्य घेऊन गेला बाबा देवाला. पण राजानं नैवेद्य ठेवल्याच्या नंतर त्याच्यावरलं पात्र काढलं, झाकण काढलं, त्याच्यावर तुळशीची मंजूळ ठेवली आणि मंत्र म्हणायला आम्ही लोक होतो. गुडा शर्कराय सर्वस्थितो घ्रते यज्जायते तत्रान्मिश्रित भव पुण्यां जठरानलो तृप्तावसायां नैवेद्यं समर्पयामि सदजधजद्निरेभय स्थितं मध्यं सुधा अतो भयजति मदिजति जायं सुधि छन्दाना भय व्याप्ति शम्भुष्निर्भयति छन्दपरा प्रति भवयति सिञ्जन भवे गुडा शर्कराय दशं लुप्तावसभय जठरानलों तृप्तावसभय सर्वप्रिया रसनं प्रियं यच्चायते प्राणमेव च सतं यथा दुर्व्यं भवयति सुगन्धि भयं प्रसादरस्तुं तञ्जायते प्रसादरस्तुं तञ्जायते प्रसादरस्तुं. मंत्रोच्चार करण्यासाठी मोठी मोठी लोक होती. प्रसाद गुडा शर्करा नैवेद्य. नैवेद्य ठेवला झोका गुरुजी. पण राजानं नैवेद्य ठेवायच्या अगोदरच देवाचं तोंड भरलेलं बाबा, तोंड भरलेलं. राजा होता तो. पुजारी जी, देवाला काल जीव घातल्याच्या नंतर तुम्ही सकाळी स्नान घातलं नाही? हो म्हणले. आंघोळ घातली, पितांबर बदललाय, देवाची कपडे बदलली, देवाला चांगल्या कपड्यानं पुसून काढले. मग काल खाल्लेला भात कस काय जिभेचा तोंडाचा बाजूला सरकला नाही? ओठ कस काय भरकेत? पुजाऱ्याने विचार केला, देवाच्या ओठाला अजून भात? मी तर सकाळी 2 घंगाळभर पाण्यानं उष्णोदक स्नानम समर्पयामी शुद्धोदक स्नानम समर्पयामी सुगंधी द्रव्यम त्याच्यात सगळं टाकून सगळं स्नान घातले, पण भाताचे कण ओठाला कस काय? राजानं सगळ्यांना सांगितलं, उद्यापासून तुमची ड्युटी बंद. संध्याकाळी दुपारी निरोप लागला 3-4 वाजता. राजा महाराज, पुजाऱ्याचा दोष नाही, तुमच्या अगोदर एका माऊलीनं नैवेद्य ठेवला होता, एका स्त्रीनं नैवेद्य ठेवला होता. तर पुजाऱ्यांना विचारलं, नैवेद्य घेऊन कोण आलतं? आतापर्यंत आपल्या देवाला तुमच्या व्यतिरिक्त नैवेद्य नाही. तुम्ही जर गावाला गेले तर तुमचे पुत्र घरी नसतील तर प्रधानजी, याच्या व्यतिरिक्त कोणीही देवाला नैवेद्य ठेवत नाही. कोण्या बाईची ताकद आहे देवापुढे नैवेद्य घेऊन यायची? कोण सांगतंय? साधा माणूस होता मळकट कपड्याचा. त्यानं सांगितलं, ती तुम्हाला दिसत नाही, ती घरूनच जीव घालती, घरूनच जीव घालती. आणि मग निकष आणती. मुद्द्यावर येतो. अंगीकार ज्यांचा केला नारायणे. 2 मुद्दे सांगतो मग पूर्णविराम. मग मला पुरा. बोलून घेतलं, कोण आहे? राजाला सांगितलं, महाराज विश्वास बसणार नाही, पण आपल्या गावापासून काही अंतरावर एक लहानसं झोपडं आहे. त्या झोपड्यात एक माथारी राहते आणि ती माथारी रोज देवाला भाताचा नैवेद्य देते. खिचडी म्हणून प्रसिद्ध होती. ते खिचडीचा प्रसाद आहे जगन्नाथपुरींच्या मालकांचा. खिचडीचा प्रसाद, खिचडी ती देवाला समर्पित करते. आता मंत्री, महामंत्री, गुमास्ते, प्यादा, ही सगळी जी भवतालची होती का, ही सगळी माणसं म्हणले, याच्या गोळ्या संपल्यात, हे काही बी बोलतंय, याला हाकलून द्या. ते म्हणला, राजेसाहेब मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्या बाईचा नैवेद्य खाल्ल्याशिवाय तुमचा सुद्धा नैवेद्य जगन्नाथ भगवान घेतच नाहीत. आता तर त्यानं अशी गोळी सोडून दिली की राजाचा शेंडीतला घाम पायात आलाय. तिचा नैवेद्य खाल्ल्याशिवाय कोणाचाही नैवेद्य देव स्वीकारित नाही. चला आपल्याला बघायचं. सगळेजण म्हणले, काय राजेसाहेब, सोन्याच्या महालात राहणारी माणसं, तुम्ही एका झोपड्यात राहणारी बाईन तिच्याकडे जायचं? राजानं सांगितलं, अरे देवाच्या तोंडाला भाताचे कण होते. पुजाऱ्यानं सांगितलं, 3 घंगाळ पाण्यानं स्नान घातलंय, चांगल्या कपड्यानं देवाचा चेहरा पुसलाय, देवाला पुसून काढलंय आणि नैवेद्य ठेवायच्या आधी देवाच्या ओठाला खिचडी लागते, याचं सिद्ध हाच आहे आपल्याला. कोण ती बाई आहे? बोलून घेतलं तिला. मोठमोठाले लोक भवतालचे मोठे फुगुरी चोट असतात. हो,
भिकारचोट असते. ते म्हणले राजेसाहेब तिथपर्यंत जाचच नाही, तिलाच आपल्या घरी बोलून घ्या. मग आता तिला बोलले म्हणल्यावर तिला पालखी पाठिली. ती म्हणली मी पालखीत बसणारी नाही. मग ती काठी टेकीत 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 दिवस माळाला. आणि ते म्हणले आता नैवेद्य, म्हणले रातच्या खात नाही, नैवेद्य उद्या सकाळी देव घेईल, आणि आता रात्री मी तुमच्या इथं कुठं नैवेद्य. तर बाबाजी राजाच्या घरी चूल सोन्याची, भांडे सोन्याचे, सरपण कसं सोन्याचं आणता येईल. राजाच्या मंत्र्यानं गंगेच्या पाण्यात लाकडं बुडून वाळिले. काष्टा पवित्रो शुद्धो स्थितम गंगो दकायाम शुष्क काष्टा स्थितो हो. वाळलेली लाकडं गंगेच्या पाण्यात बुडून वाळवली, आता ती शुद्ध लाकडात सोन्याच्या चुलीत घातली. पण तिनं सांगितलं बेजार होऊ नका, सोन्याच्या चुलीवरची खिचडी जगन्नाथ भगवान खात नाही. राजा म्हणला काय अवघडच काम झालं बाईचं, तुझ्या आजची खिचडी खातो हो, माझी खाल्ल्याशिवाय जगात कोणाचाही नैवेद्य घेत नाही. मग कधी. ती म्हणली त्याच झोपड्यात शिजवावं लागती. राजा म्हणले शिजून आण. तुमच्या महालात खात नाही, ते तिथंच खातो, तिथंच खातो. नाईलाजानं राजा, गुमास्ता, प्यादा, मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्रधान हे सगळे जण त्या झोपड्यात कुठं बसत आहेत. राजाची बायको पैठणी नेसलेली, त्या काळातली मोत्याची झालर, सोन्याचा जर, चांदीचा जर, तिची पैठणी आता इकली तर 2 मोरांड्या इकत भेटतील 36 एकरच्या. एवढी साडी तिच्या अंगावर. पण ती बाई म्हातारीच्या झोपड्यात अशी वाकून, हो त्या काड्या अडकल्या का तिच्या झिपुटीला. हो चट इचारलेलं इचकलं, ते तुंबा बांधलेला ते चट इचकाला तिचा. हो आता इचारण्याच्या लय पद्धती आता बापा, लय इकून कोंबडं, तिकून पाखरू, इकून कावळा, इकून खोपा, लय 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 पद्धती वेगळ्या. कशा हसत्यात बघा ना. दुनियादास महाराजांचं एक पद होतं बाबा. ही लोक अधिकारी लोक होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत दुनियाजी महाराज. दुनियादास महाराज गोड बोलायचे. 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड. 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड. कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड, कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड. सांग सांग पोरी नान्न लागन का गोड, सांग सांग पोरी नान्न लागन का गोड. हे दुनियादास महाराज म्हणायचे. काय वर्णन केलं या लोकांनी महाराज, किती वर्णन, किती वर्णन. आता कशाला पदर घ्या, आता कुठं उड लागायला तुम्हाला. घेत जा माझ्या माईंनो, पाठ झाकून घेत जा. तुमच्या चप्पलला कपाळ घासेपर्यंत प्रणाम करतो. हा कीर्तनाचा पुरुषार्थ आहे, हा भागवताचा पुरुषार्थ आहे, हा रामायणाचा पुरुषार्थ आहे, हा शिवपुराणाचा पुरुषार्थ आहे. ज्या बाईनं नवऱ्याची इच्छा पूर्ण व्हावी त्या दिवशी माणूसच प्रांतात मेला नाही, तिनं स्वतःच्या शरीराचं जोहार केलं. त्या शिवभक्ताची पत्नी सुद्धा डोकं भरून पदर घेती. भगवंतानं तिच्या बांगडीची दुसरी बाई तयार केली, पण ती पदर घेत होती. तिचा नवरा दुकानातून साडी आणत होता ना, त्या साडीला दुकानातच पदर होता, घरी आणून लावायचं काम नव्हतं. इतका मोठा पुरुषार्थ होता. चला किती बोलायचं आपण. योग असा आला, राणी सुद्धा मध्ये, राजा सुद्धा वाकून मधात, मुकुट पडला हो त्या झोपड्याला अडकून. बाईनं चूल पेटिली, तांदूळ 2-3 बाऱ्या धुतले. तिचे तांदूळ का क्वालिटीचे, काय साधे तांदूळ तिचे, असे धुतले. वरी आलेल्या त्या तुषा काढल्या, पुन्हा 2-3 बाऱ्या पाणी टाकायला बाहेर. मधात टाकीन तर झोपन कुठं, ओलं कसं करीन ती. तिला काय राजासारखा माल थोडाच होता. बेशिंग, तोंड धुवायचं वेगळं, हँडवॉश वेगळं, पुन्हा त्या पेपर साबणा वेगळ्या, पेपर सोप म्हणतात ना त्याला, असं कुठं होतं तिचे, काहीच नाही. मधी धुपन वाहडं 2-3 लाकडं ओले. राजाच्या बायकोला 3ऱ्याच दिवशी चष्मा बदलावा लागला. इतकी रड. येरी सांगायलो कशाला रडंती. खिचडी आटपली बाबा. खापराच्या ताटात खिचडी घेतली. दारात तुळशी वृंदावन होतं, त्याचे 2 पानं तोडले, त्याच्यावर ते पानं ठेवले आणि जगन्नाथ भगवंताकडे तोंड केलं आणि हात जोडेन डोळे झाकले. देवा आज खिचडीवर तूप नाही बरं का, आज खिचडीवर तूप नाही, तूप नाही.
घरी कुटलेल्या हातसडीच्या तांदळाची खिचडी होती, लालचरत तांदूळ, त्याला फक्त हळद पण नव्हती. आज नैवेस ती हरिद्रायाम. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे हा प्रसंग. हळद सुद्धा नाही, हळदीशिवाय खिचडी होती का देव? मोहरी पाहिजे, जिरे पाहिजे, हळद पाहिजे, चटका द्यायला तेल पाहिजे. नुसतं बघून ते गाडगं गरम केलं आणि पाणी चरकन वाजलं की झाली फोडणी खिचडीची. राणीने विचार केला, महाराज हे सगळं विचित्रपणा दिसतोय, हिच्याकडं तेल नाही, हिच्याकडं हळद नाही, हिच्याकडं मोहरी नाही, हिच्याकडं काहीच नाही. आणि ही खिचडी रंगानं तांदूळ लाल आहे त्याच्याकरता लालसर दिसती. ही खिचडी जगन्नाथ भगवान कसं खातील? आणि त्या खिचडीवर झाकायला कपडा कोणता होता? ती नेसत होती ते लुगडं जुनं झालेलं, ते फाळडं, आणि त्याच्यावरला फाळड्याल्या पदराचा तुकडा त्याच्यावर झाकला आणि तुळशीचं पान ठेवून नैवेद्य झाकून न्यायची पद्धत असती. हा, उघडा न्यायचा नसतो नैवेद्य, तिथं गेल्यावर उघडा करायचा. आणि देवाला नमस्कार केला आणि त्याच्यावरचा कपडा बाजूला काढा आणि देवाला सांगितलं, देवा आता जेवा. देव कुठं खातो? देव रोज खायचे, त्या खिचडीतले 2-3 खोंगे खायचे. पण आज हे फुगीर लोक बसलेले आहेत ना, त्याच्यामुळं ते खाईनं. फुगीर बसलेले होते आणि त्याच्यामुळं ते खाईनं. तर तिनं पुन्हा एकदा कपडा झाकला आणि देवाला सांगितलं, देवा गरीबाचा अपमान करतोस हो रे नारायणा. हे जगन्नाथा घे रे प्रसाद नारायणा, घे घे, आज गरीबाची परीक्षा आहे. बाबा दारुरकर शास्त्री सांगायचे, कपडा हालत होता, कपडा हालत होता, कपडा. पण तिला लक्षात आलं किती बाऱ्या हल्ला. त्या खापराच्या ताटात कपड्याच्या खालून अशी वंजळ घालायचा आणि खोंगाभर ती खिचडी खायचा. 2-3 बाऱ्या खाऊ दिलं. राणी म्हणली ही जादूगर आहे. प्रधान महामंत्री म्हणले ही जादूगर आहे, हिच्या मनानं कपडा हलवतो. आणि तिनं भरतबुवा 3दा अशा खोंगा घेतल्याच्या नंतर वरून हात दाबला. हे देवा, हे यांच्यासाठी नाही रे, पण या गरीबाला राहू दिन जरशी खिचडी. तर बाबा 2च घास खिचडी शिल्लक राहिली. त्यावेळेला राजानं झोपड्यापुढी तिला लोटांगण घातलं. आजचा पुरावा सांगतो, आजचा आज जगन्नाथ भगवंताची खिचडी त्याच जागेवर तयार होती, तिथंच तयार होती. तिथं केलेलाच नैवेद्य तिथं जातोय. दृष्टांत संपला. सोन्याच्या चुलीवर केलेली खिचडी जगाचा बाप खात नव्हता आणि झोपड्यात राहणाऱ्या एका सामान्य बाईच्या खिचडीचा नैवेद्य स्वीकारित होता. का? अंगीकार ज्याचा केला नारायण, 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 अंगीकार ज्याचा केला नाना वेळ संपला आपला. हा राहिलाय का? वा वा, असा मुक्कदम वरी भेटू नये. विठाला विठाला. संपलं म्हणलं की पाखरं उडायलेत बाबा. एक मुद्दा सांगतो हरिबा, तुम्हाला सोडतो प्रमाण. शेवटचा ऐका राजे हो. कोण्याही नालायकानं आपल्याला जर मोठं म्हणलं तरी काही कामाचं नसतं. ही काही कामाकरता आपल्याला मोठं म्हणत असतील, पण पंढरपुरातल्या मालकानं आपल्याला मोठं म्हणावं त्याचं काहीच आपल्याकडून काम नाही. त्यानं मोठं म्हणलं की काम होतंय, त्यानं मोठं म्हणलं की.
किती मोठी, कोण मोठं म्हणतंय हा महत्वाचा भाग आहे. मला एवढी लोक मानतात, अरे तुला जितके मानतात तितके तमाशाला पण मानित होते. काही काही ना 150 एकर फुकल्यात त्या घुंगरायच्या नादानं. काय तुला मानणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे का? ज्याला देव मानतोय ते मोठे महात्मे सांगायचे आळंदीचे, लोकमान्य होता येईल पण देवमान्य आणि संतमान्य होणं इतकं सोपं नाही. लोकमान्य कोणाला होता येते, कोणाला होता येते, कोणाला होता येते, कोणाला होता येते. एखादी कला असली की ती लोकमान्य होते, पण संतमान्य आणि देवमान्य होण्यासाठी निष्ठावंत वारकरी संप्रदायातला व्हावा लागेल, तर मात्र देवमान्य होता येते. बाबा एका घरी सगळे देव जेवायला गेले. वेगाच सांगतो, 5-7 मिनिटात नाना एक पुरावा सांगतो की देवानं स्वीकार केल्यावर किती माणसं मोठी होत असतात. सर्व देव गेले, कोण्याही देवानं फुकट खाल्लं नाही बरं का. रात्रभर जागर केला, ती एकादशी सोमवारची होती. आणि सर्व स्वर्गातल्या देवता आपोआपली विमानं घेऊन खाली उतरल्या, आपोआपल्या वाहनात बसून खाली आले. ते मंगळवेढ्याला विमानं आली, त्या विमानामध्ये देवादिदेव भगवान शिवशंकर उतरले, भगवान इंद्र उतरले, पार्वती आई साहेब उतरल्या, ब्रह्मदेव उतरले, सावित्री आई साहेब उतरल्या, यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाळ दिग्पाळ उतरले. ह्या सर्व देवता उतरल्या. बोरी खाली भजन केलंय. बसायला कोणाला सतरंजी नाही, चटई नाही, माईक नाही, काय नाही. पकवाद वाजवायला इंद्र भरत बुवा. इना नारदांच्या गळ्यात सुरुवात नारदांनी केली आणि नारदांच्या पाठीमागं म्हणायला भगवान शिवशंकर. हो, आणि कधी कधी जर एखादी आलापी भेटली तर तुंबराला मिळायची. हो, काय पुरुषार्थ असेल त्या भजनाचा. इंद्र पक्वा झाला. गळ्यात इना नारदांच्या पाठीमागं म्हणायला देवादिदेव भगवान शिवशंकर, त्यांच्या सूर मिसळायला तुंबर. भजन ऐकायला पार्वती आई साहेब, ब्रह्मदेव चारी मुंडक्यानं मांडोलायलेत. हो, ब्रह्मदेव, सावित्री आई साहेब लेहाला बसल्या. हो, सरस्वती माता कौतुक करायली. हे सगळं भजन चालू. सोमवारची एकादश होती, सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीशी. गाथापा लक्षात येईल. सोमवारची एकादश आली, ती कोण्या महिन्यात होती पुन्हा सांगू. आणि मग त्या एकादशीला विमान उतरले आणि रात्रभर बोरी खाली जागर झाला. द्वादशीचा स्वयंपाक काय तळिल्या वरिल्या एकची पक्वान्ने. अन्नपूर्णा, अष्टमा सिद्धी, अनिमा, गनिमा, कामा, वशित्वा, विशित्वा, या सगळ्या सिद्धी भांडे घासायला अन्नपूर्णा स्वयंपाकाची पूर्ण सामुग्री जमा केली. स्वयंपाक झाला, सर्व देवता जेवल्या. जेवायचे राहिले बाबा फक्त 6 लोक. एवढा मुद्दा आहे का अंगीकारजांचा. 6च लोक जेवायचे राहिले. विटेवरचे मालक, विटेवरची मालकीन 2, चोखोबाराय, चोखोबारायची पत्नी 4, गरुड 5 आणि चोखोबारायचा मुलगा 6. 6च लोक जेवायला बसले. आदेश दिला, गरुडा पात्र टाका. पात्र टाकले. 3 पात्र टाकले. एका पात्रावर आईसाहेब बसल्या, मालक बसले, गरुड बसले. देवानं सांगितलं अंतरानं पात्र टाका, मधात जागा ठेवा. आदेश दिला, गरुडा पुन्हा 2 पात्र टाका. रुक्मिणी आईसाहेबाच्या लक्षात आलं, दोन्हीकून 2 पात्र घेतील. चोखोबारायला आणि सोयराबाईला जवळ घेतील. गरुडाला सांगितलं 1 पात्र इकडं द्या. आणि स्वतःच्या डाव्या मांडीला उजव्या मांडीला 1 पात्र टाकलं, तिथं सोयराबाईला बसिलं. आणि जगाच्या मालकानं उजव्या मांडीला पात्र टाकलं, तिथं चोखोबारायला बसिलं. चोखोबाराय हरिजनाच्या कुळातले. आम्ही त्यांना मंदिरात येऊ दिलं नाही. या कुळातले चोखोबाराय जेवायला बसले. भातावर तूप वाढलं, कालवलं सगळं. हे सगळं कालवल्याच्या नंतर श्लोक झाला, गजर झाला आणि देवानं साखर तूप भाताचा घास इथपर्यंत आणला. विटेवरच्या मालकीनीनंही दाढीपर्यंत घास आणला. गरुडानंही स्वतःच्या दाढीपर्यंत घास आणला. पण चोखोबारायनं घास नुसता ताटातून असा वरी उचलला आणि चोखोबारायच्या धर्मपत्नीनं 5ची बोटं पात्राकडेच होते. देवानं सांगितलं चोखा जेवानं, तर भगवंताला चोखोबाराय काहीच म्हटले नाही. तेवढ्या अवकाशात आईसाहेबांना सांगितलं सोयरा जेवणं ग. तर सोयराबाई 2-3 बाऱ्या ऐकल्यावर काहीच नाही म्हणल्या. तिसऱ्यांदा म्हटल्याच्या नंतर नुसते पापण्यावरी केल्या आणि 50 फुटाच्या अंतरावर बोरीच्या बुडाला बसलेल्या पोराकडे पाहिलं. कर्ममेळा तिथं बसलेला होता. 11.5 ते 14 वर्षाचं वय आहे. रुक्मिणी आईसाहेबांनी देवाकडे पाहिलं, डोळे डबडबले, सांगितलं प्रभू कोण अशी माय आहे
की जिचं लेकरू उपाशी असल्यावरती कशी जेवण? कोण असा बाप आहे की ज्याचं लेकरू उपाशी असल्यावरती कसा जेवण? भगवंत परीक्षा पाहत होते. देवानं मांडीवर हात ठेवला, भरका नाही, डावा हात ठेवला आणि सांगितलं चोखा जेव रे. काल दिवसभर एकादशीचा मी फराळ घेतला नाही चोखा. चोखा ह्या एवढ्या देवता तुझ्याकडे भजना करता आल्या ना चोखा, ह्या सगळ्याला पाणी द्यायला मी होतो रे चोखा. चोखा ह्या सगळ्याच्या पंक्तीला सकाळपासून मी वाढलोय रे, माझी कंबर दुखते रे चोखा. रुक्मिणी आईसाहेबानं सांगितलं सोयरा जेव ग, या सगळ्यांना तूप मी वाढलंय. सोयरा जेव ग, भूक लागली आम्हाला, आता भूक लागली. सोयराबाईनं सांगितलं आईसाहेब तुम्ही जेवा, तुम्ही जेवल्याच्या नंतर आम्ही जेवू. विटेवरच्या मालकाचं अंतकरण गदगदून आलं आणि डावा हात चोखोबराच्या तोंडावरून फिरिला. चोखा चोखा बाळा, मुलगा उपाशी याच्याकरता तुला जेव्हा वाटत नाही? जी मालक, जी 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 मालक जी, मायबाप जी. बाप हा शब्द चोखोबरायनं प्रसिद्ध केला महाराष्ट्रात. चोखोबरायच्या अगोदर देवाला बाप कोणी म्हणत नव्हतं. जयासाठी तप धावा, तो हा उघडाची पाहवा, जयासाठी यज्ञ तपन, तो हा मदनाचा बाप. बाप शब्द माय बापा, इतकं गोड लेकरू आहे माझं माय बापा. भगवंता हे झाल्यापासून तुमचं भजन करतोय. उपजताची कर्म मेळान वाचे विठ्ठल सावळा. झाल्या झाल्या मी याला खांद्यावर घेतलं देवा. खांद्यावर घेतल्याच्या नंतर याच्या तोंडातून विठ्ठल विठ्ठल नाव येत होतं. उपजलं त्यापासून त्याच्या जिभेवर विठ्ठलाचं तुमचं नाव कोरलेलं आहे. इतका पवित्र वारकरी माझ्या पोटी घातला देवा. माझ्या बाबांचा रानोबांचा आशीर्वाद आहे की तुझ्या पोटी चांगला पुत्र जन्माला येईल. माझ्या बाबानं दिलेला आशीर्वाद आहेत. माझ्या बाबाने जीवनभर तुमची वारी केली प्रभू. आणि असा निष्ठवंत वारकरी माझा पुत्र, त्याला उपाशी ठेवून जेवू कसा? आईसाहेबांनी सोयराबाईचे डोळे पुसले. जगाच्या बापाने स्वतःच्या पितांबरानं चोखोबरायचे डोळे पुसले. चोखा मी धन्य आहे, मला माहीत होतं तुमचा मुलगा काय. मी याच्याकरता त्याला पात्र टाकलं नाही. मला त्याला पात्रावर जीव घालायचं नव्हतं, मला त्याला स्वतंत्र जीव घालायचं नव्हतं. आणि चुटकी वाजल्याबरोबर आवाज दिला कर्ममेळा. भरत नुसते डोळ्याचे पापनवरी केले. हो ये बाळा. बाबा येत नाही कर्ममेळा, पण त्यानं त्याच्या बाबाकडे पाहिलं आणि चोखोबरायनं खुणीलं जाय बाबा, जगाचा बाप बोलवतोय जाय. आणि कर्ममेळा जवळ बोलवला. उभे राहिले. महाराज आईसाहेबाची गडबड झाली, याला कुठं बसवा कुठं बसवा कुठं बसवा. चोखोबरायची गडबड झाली, आपण कुठं बसवावा. सोयराबाईची गडबड झाली, आपण कुठं बसवावा. गरुडाने विचार केला कुठं बसवावा. यांच्या गडबडीत पंढरपुरातल्या मालकानं साधून घेतलं कर्ममेळा मांडीवरी. कर्ममेळ्याला डाव्या मांडीवर बसिलं. ये बाळा ये 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 ये. देवानं स्वीकार केलं. माणसं किती मोठी होती कल्पना करा ना. स्वतःचा साखर भात आणि तूप लावलेला तो भात दाढीपर्यंत आलता. ते स्वतःच्या दाढीकडे जाऊन तोंडात जाण्याऐवजी तो डाव्या मांडीवर बसलेल्या कर्ममेळ्याच्या तोंडात गेला. पुन्हा पात्रात बुडवला, पुन्हा भात घेतला, पुन्हा कर्ममेळ्याच्या तोंडात घातला. बाबाजी असं एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा कर्ममेळ्याच्या तोंडात साखर भात तूप घातला. कर्ममेळ्याची जीभ देवाच्या बोटायला लागली. कर्ममेळाचे ओठ देवाच्या बोटाला लागले. कर्ममेळ्याच्या तोंडातली लाळ देवाच्या बोटाला लागली. 5 घास कर्ममेळ्याला खाऊ घातले आणि 6वा घास पात्रात नाही हातबुडीला. कर्ममेळ्याच्या तोंडातले बोट जगाचा बाप चाटीत होता. जगाचा बाप चाटीत होता. जगाचा बाप. त्यावेळेला यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाळ दिक्पाळ चारुहास परमहंस इंद्र शची जयंत जयंती सिद्धी विनायक सावित्री ब्रह्मदेव या सर्व देवता डोळ्यातले अश्रुपुष्प समर्पित करीत होत्या. काय पुरुषार्थ आहे चोखोबरायच्या मुलाचा, काय पुरुषार्थ आहे चोखोबरायचा.
महाराजा स्वर्गातल्या लोकांचा पुरुषार्थ लक्षात घेतला आणि 400 वर्षापूर्वी हा पुरुषार्थ गाथ्यात ठेवला. एका जनार्दनी आईशी चोखियाची मात आणि जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. पैठणच्या मालकांनी माझ्या शांती ब्रह्मनाथ बाबांनी या गाथ्यात पुरुषार्थ लिहून ठेवला. एका जनार्दनी आईशी चोखियाची मात आणि जेवी पंढरीनाथ त्यांचे घरी. देवानं स्वीकारल्यावर काय कमी होतंय हरिभक्त. अंगीकार अंगीकार जाचा केला नारायण. हो अंगीकार जाचा केला नारायण. अंगीकार जाचा केला सज्जनांनो, उभे राहिलेले जागेवर थांबा. एकच मिनटं तुमचा वेळ घेतो. आपण ज्या परंपरेत कीर्तन करतो ती परंपरा किती मोठी आहे. वैकुंठवासी महंत बंकट स्वामींच्या जीवनातले 2 पुरुषार्थ. इगतपुरीचा मृदंगाचार्य मृत्यू पावला, त्याला उठिलं, आणि निनगुरच्या पाटलाला उठिलं. इगतपुरीचा मृदंगाचार्य बाबा मृत्यू पावला, मेल्याला त्याला उठिलं, आणि निनगुरच्या पाटलाला उठिलं. स्वामींनी गडावरनं डमणी गेली, गडावरनं डमणी गेली, नारायणगडावरनं डमणी गेली, आणि बंकट स्वामीला सांगितलं, स्वामी तुमचा भक्तीचा पुरुषार्थ मोठा आहे, पण तुम्ही पंढरपुरातल्या मालकाचा अपमान करायला लागले. तिथून पुढं स्वामीनं ते बंद केलं. म्हणजे स्वामी ज्या ठिकाणचा आदेश पाळायचे ते आदेश म्हणजे नारायणगडाचं ठिकाण. बंकट स्वामी आदेश पाळायचे, जी मालक काही हरकत नाही, आजपासून बंद. काय पुरुषार्थ असेल या गादीचा, आणि त्या पवित्र गादीच्या पुरुषार्थातले तुम्ही भक्त आहात. तुम्हा सर्व भक्तांच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात करतो. गुरुवर्य बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या वाणीला विराम देतो. विठोबा. तुमचे आदरणीय हरिभक्तीपरायण फकीरराव महाराज सुद्धा आलेत. आमच्या गिरगावचे आहेत ते निष्ठावंत भजने आहेत गावातले, ते सुद्धा आलेत. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदितीही तेने वंदे केली. देवानं स्वीकार केला की काम संपलं. एक सोपा मुद्दा सांगतो. प्रांतात एखादा राजा असावा आणि त्या राजानं एखाद्या व्यक्तीला जवळ धरावा. त्या प्रांतातले लोक त्याचा विरोध करतात का? करू शकतात का त्याचा विरोध? अद्याप करू शकत नाही. पण तो राजा एके दिवशी मरणार आहे की नाही हे तर मान्य करावं लागेल ना अण्णा. तो राजा मरणार आहे. मग मरणाऱ्या राजानं याच्या बळावर एखाद्या व्यक्तीला आपलंसं केलं तर परिसर त्याच्या विरोधात जात नाही. कोणी एका राजाने जवळ केलं तर जगाच्या राजाने आपलंसं केल्यावर काय कोणाची मायवेली त्याच्या विरोधात जायची? हिम्मत आहे कोणाची? मग सज्जनांनो, अशी अपेक्षा करा, असा भाव अंतकरणात ठेवा
इतकं प्रेम त्या विटेवरच्या आणि काशीतल्या मालकावर करा की त्यानं आपलंसं करावा. त्यानं आपलंसं केलं की काम संपते. तुम्हाला एक सोपा मुद्दा सांगू का? गळ्यात पट्टा नाही ते ग्रामसुकर, 6 कुत्र्याच्या जातीत, त्याच्यापैकी गळ्यात पट्टा नाही ते ग्रामसुकर, म्हणजे कुठेही फिरणारं कुत्र डुकरासारखं. आणि गळ्यात पट्टा बांधलेलं हे कोणातरी पाळलेले. मग कुत्र्याच्या गळ्यात त्याच्या मालकानं पट्टा बांधल्याच्या नंतर आसरी ते कोणाचं तरी आहे, याच्यावर वचप आहे कोणाचा. आपण उगत लाकूड धिलपी त्याला मारू नये अशी माणसाला भीती वाटते. अहो, कुत्रं एखाद्या माणसानं जवळीकता केलं तर त्याच्यावर वचप राहतो, लक्षात ठेवा. तर जगाच्या मालकानं आपल्याला आपलंसं केल्याच्या नंतर काय यमाची मायवेली आपल्यावर वचप काही एखादी गोष्टी अधिकार गाजवायची. विठ्ठला विठ्ठला देवानं स्वीकार केला की काम संपलं. कोणी किती विरोध करू द्या, मग चिंता नाही. एक लग्न चाललं, वरात होती. आताही आपल्याकडे लग्न आहेत. ते देवाला किती आवडत असतील आताची लग्न. निष्ठावंत संतांना किती आवडत असतील त्या लग्नातले विषय कार्यक्रम वगैरे किती आवडत असतील मला नाही सांगता येणार. पण मला असं वाटतंय 30-35 वर्षापूर्वी जी लग्न होत होती का, ती देवालाही आवडत होती, ती संतांनाही आवडत होती, सात्विक तात्विकांना सुद्धा आवडत होती. आताची जी अनुचित प्रकार आहेत. परवाला एका महाराजांकडे फार सुंदर मनमत, अगदी जाज्वल्य भगवान शिवजींचं अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानाला बोरेश्वर भगवान म्हणतात. 2 लिंग आहेत, शिव आणि पार्वती. कासट शेठ मंदिरामध्ये 2 बोरी येतात आणि खिडकीतनं त्या दोन्ही बोरीच्या फांद्या बाहेर आलेल्या येतात. 12 महिने गंगाधरांना त्या दोन्ही बोरीला बोरं राहतात. म्हणून त्या अधिष्ठानाला बोरेश्वर भगवंत म्हणतात. त्या अधिष्ठानाची सेवा करणारे एक सात्विक तात्विक साध्या विचाराचे एक निष्ठावंत वारकरी, साध्या विचाराची व्यक्ती, त्यांना हरिओम बाबा नाव पडलं. साधी व्यक्ती, अत्यंत साधी. आम्ही बसलोत, छोटंसं वास्तव आहे. एक जण म्हणला, महाराज इथं लग्न नको म्हणले. 10-5 लग्न झाले म्हणले, पण लग्न झाल्यावर मला पिशवी घेऊन रिकाम्या बाटल्या याचावं लागतात. अधिष्ठान किती गोडे माहिती. 12 महिने सतू पाटील त्या बोरीला बोर आहेत. 12 महिने सामान्य ताकद आहे. कुलकर्णी काका मधात बोर आहे मंदिरात, आणि फांदी फक्त बाहेर आली. पूर्ण फरचीनं व्यापून गेले सद्गुरुजी, तरी पण कायमस्वरूपी हरित ती बोर. कोणाची ताकद आहे. आणि तशा अधिष्ठानावर सुद्धा लग्न तर हिंदूचेच झाले असतील ना, पण किती नालायक लोक ज्या देवाच्या दृष्टीत विश्वाचं चक्र सामावलंय, ज्या परमेश्वराच्या दृष्टीमध्ये विश्वाचं निसर्ग चक्र सामावलंय. मला सांगा, शिवजीच्या मनात आलं असतं तर आजचं कीर्तन होत नव्हतं. गजाचा मंडप राहत होता, 10 मिनिटात मंडप तिकडे रेणापुरात आणि पायप इथं. जर वारं सोडं असतात बाई तिथे, सांगा कोणाच्या हातात ताकद आहे? त्यांच्या हातात ताकद आहे. मग एवढी ताकद ज्या देवाच्या हातात आहे, त्याच्या सानिध्यात तुम्ही 16 संस्कारापैकी एक संस्कार करता आणि तिथं भोवताल दारूच्या बाटल्या टाकता. लाज वाटायला पाहिजे आपल्या लोकांना. आणि हीच माणसं लग्न झाल्यावर पुन्हा मंदिराच्या रांगेला, महाराज दिसला की त्याच्या रांगेला तो 10 महाराज शिजून खाल्ले तरी पुण्य नाही, तो 5-25 देव उकळून पिले तरी तुला पुण्य नाही. नालायकपणा आहे, मूर्खपणाचं टोकेन ते. किती निषेध कृत्य. आणि देवाकडे आपण अपेक्षा करतो देवानं आपलं चांगलं करावं. अहो, देवाला वाटत नाही. अहो, प्रत्येक मायबापाला वाटतंय आपल्या लेकरानं चांगलं वागावं. प्रत्येक आई वडिलाला वाटतंय आपल्या लेकरानं चांगलं वागावं आणि त्या लेकराचं चांगलं व्हावं. याच्याकरता प्रत्येक आई वडील अविरत आपलं जीवन खर्च करतात. फक्त मुलानं चांगलं वागावं आणि त्याचं चांगलं व्हावा. आपण विश्वातली त्याची लेकरं आहेत, प्रभूची लेकरे सारी. मग त्याला वाटत नाही माझ्या लेकरांनी चांगलं वागावं. मग आपण जर चांगलं वागलो तर त्या देवाला वाटतंय माझ्या लेकरांचं चांगलं व्हावं. आपण जर चांगलं वागत नसेल ना तर मग नाही. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. त्याचे पितर असे त्रस्त होतात, शाप देतात. आणि मग कळत नाही राजो,
लक्ष्मी कशी जाती? खसखशीच्या पोत्यासारखी. मी त्या दिवशी सांगितलं, खसखशीच्या पोत्याला दाबणाचा जरी टोचा मारला तर रस्त्यानं पडलेली खसखस दिसत नाही आणि पोत्यात सुरेश बुवा थांबत नाही. लक्ष्मी होती म्हणले 200 एकर जमीन आणि आता नाशिकला गटार उपसायलाय. इतकी चंचल लक्ष्मी, इतकी चंचल लक्ष्मी सारखी चंचल जगात कोण नाही. आणि पंढरपुरातल्या मालका इतका आणि काशीतल्या मालका इतका गुंड जगात कोण नाही. जगात कोणी नाही, जगात गुंड नाही. एक जण म्हणला मायासारखा चालू कोणीच नाही. मग तुझ्यासारख्या चालूला ज्या 2 देवानं जन्माला घातलंय ते किती नंबरचे चालू असतील याचा तर विचार करावा लागेल. अहो विश्वामध्ये 1 नंबरच्या गुंडाला 2 देवानं मिळून मारले. मारुतीराय कोण होते? मूर्तिमंत शंकरू. प्रत्यक्ष 11 रुद्र. मारुतीराय प्रत्यक्ष 11 रुद्र. आणि राम कोण होते? विष्णू. मग रावण कोणी मारला? वारकरी बाबा दोघांनी मिळून मारला. किती नंबरचा गुंड होता विश्वातला? 1 नंबरचा गुंड. मग विश्वातल्या 6 गुंडापैकी 1 नंबरचा गुंड रावण भगवान शिवजीनं आणि विष्णूनं दुपारी 2:18 दक्षिणेचा राजा यमबोलीला आपटू हाणला. 1 नंबरचा गुंड. तर टाटरन वायरी चोरणाऱ्याला किती वाजता हाणतील याचा विचार करा. हा, कोणाच्या दुकानाचं शटरच वरी करायचं, मधला मालच न्यायचा, गल्लाच फोडायचा. तुला तर दुपारा हानीन सुमळ्या पंढरपुरातला मालक. काय माणसं उगाच म्हणते मी लयच चालू, मुकाडावच चालू. तू हा चालूपणा कहा बटन दाबून बंद करायचा, त्याच्या हातात एडपटेस तू. असो, देवानं एकदा स्वीकार केला की काम संपलं. लग्न होतं एक, याच्यावर निघलं होतं. आणि लक्षात ठेवा, ज्यांची मुलं ऐकिण्यात आहेत त्यांच्या आईवडिलांनी लग्नात अनुचित प्रकार होऊ नये जपू शकता. ज्यांची पोरं ऐकण्याच्या पलीकडे गेलीत त्यांच्या वडिलांना काही दोष नाही. पण ज्याची लेकरं ताब्यात आहेत का त्या मुलाच्या आईवडिलांनी मात्र लग्नात एकही अनुचित प्रकार होता कामा नये हे जपा. लग्नात 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे आणि तो संस्कार यथोचित जर पार पडला तर फार मोठं पुण्य असतं, त्याच्यात फार मोठं पुण्य असतं. आमच्याकडे एक म्हातारी होती, जाईबाई नावाची म्हातारी होती. फकरू महाराज पांचाळ घराण्यातली बाई होती ती. जाईबाई नावाची स्त्री होती. तारुण्यात मालक गेले, मुलाचा सांभाळ केला, मुलगा शिकवला, रेल्वे खात्यात नोकरी लागली मुलाला. अजीवन परमार्थ केला, अजीवन परमार्थ केला. तर मला थोडी कळती ती म्हातारी मला म्हणायची, बाळू 100 लग्न लावले की 4 वेळेला काशीला गेल्याचं पुण्य प्राप्त होते. 4 वेळेला 4 धाम केल्याचं पुण्य प्राप्त होते. लग्न मरणादारी किंवा तोरण. साधी बाई, त्या बाईला काही सही करता येत नव्हती, काय नव्हती, पण जुनाट विचाराची माणसं होती. लग्न लावणं सुद्धा एक पुण्य आहे. अंत्यविधीला जाणं सुद्धा पुण्य आहे. म्हणून आपल्याकडे जुनी मत होती मरणादारी आणि तोरणादारी. मृत्यूसाठी आणि मंगल कार्यात माणसानं आवर्जून गेलं पाहिजे, पण तिथं प्रकारही गोड घडले पाहिजे. मला असं वाटतंय अंत्यविधीच्या ठिकाणी प्रकार चांगलेच घडत होते, आता तिथंही प्रकार खोटे घडालेत. महाराज उन्हाळ्यात टायर टाकून म्हातारं फुकायलेत आणि बाहेर काढताना बॉम्ब लायलेत. दादा कसे होते, आणि तिथं गेल्यावर चोकून अण्णा टायर लावायलेत. मला सांगा, एका घंट्यानं उशिरा जळण, लवकर जाणं काय स्पर्धा आहे का देवा? ज्या व्यक्तीनं आपल्यावर अतूट प्रेम केलंय त्या व्यक्तीला आपण टायर टाकून फुकावं, पेट्रोल टाकून फुकावं, डिझेलच्या कॅनी टाकून फुकावं. काही त्या वाफाऱ्यानं 3ऱ्या दिवशी सावडायच्या दिवशी फुकायला गेलेले मेले. तुम्ही बघा ना टीव्हीवर पेपरवर बातम्या होत्या मागं. ती भाप आली आणि थुत्र जळाले. 70% भाजले काशीनाथ बाबा. आणि ते नंतर त्याला सावडायच्या दिवशी ते फुकले. काय कितपत प्रकार तुम्हाला गोड वाटतो? तो सरपण वापरा, गौरी वापरा. अरे ज्यानं लाखो रुपयाची अब्जावधीची प्रॉपर्टी आपल्यासाठी कमवली, पेट्रोल टाकण्यापेक्षा 5 किलो गावरान तूप टाका ना. तुम्ही मित्रासाठी लय धाब्यावर काही कुठाने केलेत ना. त्याच्यापेक्षा त्या बापासाठी, त्या माईसाठी, त्या आजीसाठी, त्या पंजोबासाठी, त्या आजोबासाठी 10-5 किलो गावरान तुपासाठी पैसे खर्च करणं काय तुमची बँक जळायली का तुमची? म्हणजे मशानभूमीत सुद्धा देवाला आवडेल, निष्ठावंत संतांना आवडेल, तिथले सुद्धा व्यवहार कुलकर्णी काका व्यवस्थित राहिले नाही. काहीतरी बाष्कळ
लग्नात तर अरे बापरे बघू नये, एका चांगल्या माणसाच्या लग्नात गेलो मी. महाराज फ्रेश व्हा. फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो तर 28,314 रुपयाची दारूची बाटली एवढीच होती. तर बाथरूममध्ये एक जण म्हणलं कशाची बॉटल आहे रे, काय हातगीत धुवायचं सॅनिटाईज. हां ते आतलं सॅनिटाईज करायचं आहे म्हणले. म्हणलं आतलं हेडपटीच का काय रे ते, आणि एवढं सकस काय, तुम्हाला काय माहिती आहे म्हणले. हो आंधळ्यानं चष्म्याच्या दुकानात जाऊ नये आणि संन्याशानं लुगड्याच्या दुकानात जाऊ नये. तसं तुम्हाला ते माहीतच नाही तर कशाला चालले म्हणले तिथं तुम्ही, आहे का नाही. तुम्हाला ते माहीतच नाही म्हणले औषधं ते कसलं आहे काय. म्हणलं एवढं हे काहीच नाही म्हणले महाराज, काहीच नाही, हे लई मोठमोठ्याले बाटले असतात. कल्पना करा. आणि ही विशेष बायका पेतात म्हणे. कितपत करण कितपत खोटं आता यूट्यूबवर चाललंय. उद्या लोक आम्हाला दगड आणते ते खरंच आहे का, पण त्या माणसानं सांगितलं ही जाऊ द्या त्याचे नाव एवढे नको विस्तारपूर्वक. एखादा म्हणायचं तू तर इथं सांग तुम्हाला कळत नाही, लई विस्तारपूर्वक सांगायला, तुला इतकं दळायची काय गरज होती दारूची, असं कोणी इचकायचं ना. हो तितकं कट करा रे बाबा. जाऊ द्या मी काय वावगं थोडंच बोललोय, मला दुसऱ्यानं सांगितलेलं तुमच्या पुढं आदळलंय. आणि इथं बसलेल्यानं मान्य करावं असे लग्नात प्रकार चाललेत का नाही. जितकं लग्न VIP तितक्या लग्नात विचित्र गोंधळ. देवाला न मानणारा काशीनाथ बाबा तो गोंधळ त्याच्यात कसा आवडलो. आणि का अपेक्षा करता देवानं आपल्याला सांग. लोक म्हणते निसर्ग बदलला बाबा, उन्हाळ्यात गारा पडायल्यात. हे तो सुद्धा वागणं बदललं ना. जे पिंडात बदलत असतं का गुरुजी ते ब्रह्मांडात बदलत असतं. पिंडी ते ब्रह्मांडी, जे पिंडात बदल होत असतो त्याचा ब्रह्मांडात बदल होत असतो. आपण चुका करतो याच्याकरता वरच्यालाही वाटतं यायला कधी दळावा. सगळं होतं असे. त्या लग्नामधली वरात होती, शेवंती वेगळी आणि वरात वेगळी. अक्षदा पडायच्या अगोदर काढतात ती शेवंती आणि सगळं आटपल्याच्या नंतर काढतात ती वरात. ग्रामदेवतेपासून गावामध्ये बैलगाडीत निघायची माझ्या लहानपणी. मग गावातल्या बायका हळीत कुंकू द्यायच्या त्या नवरीला, नवरदेवाला कुंकू लावायच्या, त्याला साखर द्यायच्या, हिला साखर द्यायच्या, त्याला करदुडा सुपारी द्यायच्या. अशी पद्धत होती आपल्याकडं. आणि मग नाव विचारायच्या. नवरदेवाला नाव विचारणं साहजिक आहे, हिचं नाव काय. पण नवरीला त्याचं नाव विचारतात. तुम्ही सगळाच पाहिलेलं आहे, त्याला का तिचं कशाला ते बाब्या ठक्या श्याम्या काय असेल तुम्हाला माहीतच आहे ना. पण त्या बैलगाडीच्या चाकात गुतत्यात तरी नाव विचारितच. आता ते बंद झालं थोडंसं, नाही तर ते होता पहिला प्रकार. पण आता विचित्र प्रकार ते असू द्या, पण गोड प्रकार होता. एक सात्विकता, नाविन्यता, मवाळता, हो काठिण्य मालवणारा गोड जिव्हाळा होता. आता काय राजीव, काय 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 तो होती वर यात्रा, काय किती ती वरात, काय ती शेवंती, काय त्याच्यात तो डीजे वाजतोय. डीजे हा रणवाद्य आहे. डीजे हे मंगलवाद्य नाही, हे रणवाद्य. आणि मंगल कार्यामध्ये रणवाद्य वाजिल्याच्या नंतर त्या ठिकाणचं अधिष्ठान विघ्नहर देवता बाप्पा गणेश हे निघून जात असतात. आणि ज्या वाद्यामुळे बाप्पा गणेश तिथून निघून जात असतील तो तिथला परिसर काय होत असेल याचा विचार करा. येते मशानस्त जायते ने क्रिया. मी अंधश्रद्धा म्हणून सांगत नाही, अद्याप नाही सांगत. एखाद्याला लयच असं मिरच्या लागल्या असतील तर मग मी आज ऐक म्हणतो. मंगल आणि अबंगलाचे ठिकाण माणूस जळायला लागलाय आणि त्याला 10 दिवसाची भूक आहे. इतक्या दिवसाची नसती म्हणा, पण माणूस म्हणतोय ना 7-8 दिवसाचा उपाशी असल्यासारखी भूक लागली बाबा. सहज म्हणण्याचा भाग. माणूस जळायला शेटजी आणि त्याला गुलाबजामुन द्रोणात द्यावा, खाईल का ते हो पुढं का बाबा. तिकडं माणूस पेटलाय ना, कसे खावा आणि काय झालं, असे खावा आणि कसे खावा, घरी कसे खातो तू. नाही मशानात खात असतात का दूषित जागा आहे. मग इथं कसं काय दूषित झाली. आणि तिथं चुकीचे गाणे वाजल्याच्या नंतर ते का दूषित होत नाही, ती सुद्धा जागा दूषित आहे. नेहमी सांगतो मी, एकाच बोरचं पाणी एकाच पाईपनं वरच्या टाकीत गेलं आणि त्या वरच्या टाकीतलं पाणी एकाच पाईपनं मजल्यात आलं आणि एका मजल्यात आल्याच्या नंतर त्याला ठिकठिकाणी कनेक्शन दिले. बेसिंगला एक कनेक्शन आलं, स्वयंपाकघरात किचनपाशी एक कनेक्शन गेलं, बाथरूममध्ये आंघोळ करतात ना तिथं एक कनेक्शन गेलं आणि दुसरा एक कार्यक्रम एका रूममध्ये असतोय तिथं एक कनेक्शन गेलं. मग त्याला टॉयलेट म्हणतात का. मला सांगा आत्तापर्यंत एखादा माणूस आहे का किचनमधली तुट्टी ब्लॉक झाली, बेसिंगची तुट्टी ब्लॉक झाली, बाथरूमची तुट्टी ब्लॉक झाली इंजिनियर साहेब, आणि टॉयलेटमधल्या तुट्टीचं पाणी देवाच्या पूजेला घेतलं.
असं करू शकतो का? त्या दिवशी ते पूजा करणार नाही, पण तिथलं पाणी घेणार नाही. पाणी कोण्या बोरचं आहे? एकाच. किती पाईपनं गेलंय? एकाच. किती पाईपनं खाली आलंय? एकाच. पण कशामुळं दूषित झालं? जाग्यामुळं, त्या जाग्यामुळं. तसं अमंगल ज्या वेळेला वाद्य वाजत असतं, ज्या वेळेला अमंगल शब्दाचा प्रकोप वाढत असतो, ती जागा दूषित होत असते. पुन्हा एक मुद्दा ऐका. इथं इकडे इतके जण माणसं बसलेत, तुम्ही सगळे ऐकायले, मी एकटा बॉम्ब लायलो. तुम्ही सगळे ऐकायले, मी एकटा बॉम्ब लायलो. काय चालू आहे? कीर्तन. आणि दोनच बाया असा खाना खराबा तुह मड निघू, तुही वरात निघू, तुह थोत्तर जळू, तुला प्यारेलेस हो. दोघीनच बोला. काय झालं? भांडण. हे काय झालं? भांडण झालं. मी इतका बॉम्ब लायलो, तुम्ही सगळे निमटपणे ऐकायलात. काय चालू आहे? कीर्तन. मग ऐका नाही, दोष आणि विदोष याला मानावं लागेल का नाही? हा, याला काय असं पाहावं लागलं का? कॅमेरे, एखादे 10 ग्रंथ, 50-50 पुराणं, ह्या 100-200 श्लोक, काय करायचे? गोड अशी वरात चालू आहे. त्या वरातीमध्ये सूरसनई चौघडा वाजत होता आणि लेकरं नाचत होती, ज्याच्या ओठावर मिशा नाहीत ती. तुम्हाला एक सांगू का? कोण्याही कालात आणि कोणाही वयात नाचायचं फक्त याच जागेवर पवित्र आहे. माझा मित्र जरी कलेक्टर असेल आणि त्याच्या लग्नात जर तो म्हणला असेल बँडवर नाच, तर तितका अपमान बाळू महाराजाचा कुठंच नाही, कुठंच नाही, कुठंच नाही, कुठंच नाही. फार मोठा अपमान आहे. आणि ओष्टाम नैवती रोमहा पदन्यासा भयज्जायते यति बाल्यातिथी जायते नैवम ओष्टाति रोमहा. पदन्यास म्हणजे नाचणे. ज्याच्या ओठावर रोम नाही तो कुठेही नाचत असेल, ती क्रीडा झाली, ती क्रीडा झाली. पण ज्याच्या ओठावर रोम आहेत म्हणजे तो प्रौढ आहे, ती एक नाविन्य, एका परिपक्व अवस्थेत आलाय आणि तो नालायकाच्या पुढे नाचत असेल, हा त्याच्या जीवनातला अपमान आहे. हा विटेवरच्या मालकाला, हा काशीतल्या मालकाला सुद्धा अपमान आहे की ह्या मूर्खाला आपण माणसाच्या जन्माला घातलंय. आम्ही 42 जण शाळेत शिकायला होतो, त्याच्यातल्या दोघायला नोकऱ्या लागल्या, बाकीची शेतीत याच्यात त्याच्यात, आणि मी असा भन फिरायलो. हो, दोघांना नोकऱ्या लागल्या. मग एकाला चांगल्या प्रतीची नोकरी लागली पुण्याला, त्याच्या लग्नाला जाण्याचा काही योग आला नाही. पण त्याच्याकडे लग्न झाल्याच्या नंतर एक रिसेप्शन, बरोबर एक शब्द आपल्याकडे जुन्या याच्यात हा शब्द म्हणत नव्हते, पण लग्न लागल्याच्या नंतर लग्नात उरलेले लाडू, ते वळेव लाडू, कुरडाया, पापड्या, याचा चुरा, आणि जे बवलं घालणार होते, मंडप घालणार होते, लग्न लागल्यावर 4-2 दिवसाला पोहे गरम गरम करायचे आणि ते जुने लाडूचा चुरा वाढायचे. बवल्याची कोणी इटा रावल्या, कोणी बवलं घातलं, काय असे कार्यक्रम होते ना. आणि महिलांचा कार्यक्रम होता घुगऱ्याचा. मग ते जात्याला हळीत कुंकू द्यायचं, त्या हळदीच्या मांडवाला हळीत कुंकू द्यायचं आणि घुगऱ्याचा कार्यक्रम. तर एक जणाला विचारलं, घुगऱ्या का? आता पोरीच्या बाप थकून गेला, दळायपुरते पण पैसे नाहीत म्हणून घुगऱ्या. तुला इतकं हाणायला पाहिजे नदीला नेऊन नालाय का? याच्या पाठीमागं संस्कृती, याच्या पाठीमागं नाविन्य, याच्या पाठीमागं फार मोठं विज्ञान आहे. हो, शास्त्र काय असं उलट्या बोंबा सांगत नाही. असो. मग ती चिमुकली लेकरं नाचत होती आणि प्रौढ माणसं बघत होती त्या लेकरांकडे. ती मजा असती वेगळी, मजा असती वेगळी. अंगीकार ज्यांचा केला नारायण, ही मजा पाहत असताना काही माणसं त्या नवरदेवाकडे बघतात, त्याच्या त्या धर्मपत्नीकडे बघतात. वा काय जोडा आहे, लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे, रती मदनाचा जोडा आहे, असं आपण म्हणतो की नाही? अशी म्हणण्याची पद्धत होती. शिव पार्वती सारखा जोडा आहे, ब्रह्म सावित्री सारखा जोडा आहे, अशी म्हणण्याची पद्धत होती. काय चंद्रानना नवरी आहे, काय चंद्र साक्षी, काय दिव्यांगन आहे, अधरधरा असती प्रिया आहे. 632 नाव आले. मला महाराष्ट्रात फिरत असताना काही मी कोणाला नावं विचारित नाही. काय करत मी, काय त्याची काय शासनानं मला नोकरीला थोडं लावलं बायकांना नावं विचारायचं. आणि मला लोक म्हणतील ना याच्या गोळ्या संपल्यात. पण कधी कधी एखादे लेकरं आले की काय नाव आहे बाळाचं? हो आमकं नाव. वा 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 वा. काय नाव आहे? हरिप्रिया आहे. काय नाव आहे? हरप्रिया आहे. काय गोड नाव. मुलीचं नाव हरिप्रिया, हरप्रिया, किती सुंदर. हरप्रिया म्हणजे पार्वती आहे,
हरिप्रिया म्हणजे लक्ष्मी आहे? नाही. मुलगी झाली, तिची आंटी नाव ठेवीन. काय नाव ठेवलं? चुटकी. चुटकीनं असा चुटका लावला, लग्न झाल्यावर तिसऱ्या दिवशी सासू फुकून दिली. नावच इतकं चुटकी ठेवलं ना तिचं. कशा हसत आहेत बघा ना. नसत्या हसत आहेत, अनुकरणात काही आणत नाहीत. यायला जेव महाराज सांगेल त्याच रांगात हे उभे राहतात. आणि 4-2 महिन्याला पुन्हा दुसरा महाराज उभा राहावा आणि त्यानं आमकं सांगावं, पहिला दळला, पुन्हा दुसरंच सुरू ठेवत्यात. हो, यायचं काम त्या गोळे करणार भुंगेवानी झालं. हे सोड, ते धर, फुलावर बस, याच्यावर बस, त्याच्यावर बस, काय करतील काही मिळच नाही. एका माणसाला खरूज होती आणि दरुजा एकच. त्याला होती खरूज, दरुजा एकच, आणि ते होतं अंध, त्याला दिसत नव्हतं. ते रात्रभर दरुजा गवसाला नाही. ते काय करीत होतं, भिंतीला असा हात धरीत 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 वारकरी बाबा ते चालायचं, आणि दरुजा याच्या टायमाला खरूज खाजवायचं. आणि दरुजा निघून गेला की पुन्हा म्हणायचो, ते म्हणलं उजड पण दरुजा कस काय नाही गवसाला? तू दरुजाच्या जवळ आल्यावर खाजीत होता ना, आणि पुन्हा भिताडाला हात लाईत होता. तसं नका करू माझ्या माईंनो, नका करू. तुम्ही महाराष्ट्रातल्या मावल्या आहात. तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातल्या मावल्या आहात. हे राज्य किती अधिकारी सांगू. या राज्यात भगवान शिवशंकर निवृत्तीदादाच्या रूपात आले. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता. या राज्यामध्ये प्रत्यक्ष विष्णू परमात्मा ज्ञानोबारायच्या रूपात आले. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. या राज्यामध्ये प्रत्यक्ष विष्णू परमात्मा तुकोबारायच्या रूपात आले. म्हणे रामेश्वर भट्ट दिजा आणि तुका विष्णू नाही दिजा. या राज्यामध्ये प्रत्यक्ष विष्णू परमात्मा माझ्या नाथबाबाच्या रूपात आले. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. काय राज्य सद्गिरी गुरुजी. आणि त्या राज्यात आपण राहतो. या महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या महिला, महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या पुरुष, आपण इतक्या महान तत्वावर आरूढ आहोत, इतक्या महान तत्वावर आरूढ आहोत की या राज्यातल्या संतांच्या घरी देवानं भांडे घासायची कामं केलीत. या राज्यातल्या संतांच्या घरी ब्रह्मांडाच्या मालकाने धुणे धुवायची कामं केली. या राज्यातल्या संतांकडे विश्वाच्या मालकाने मेलेली जनावरं वढायची कामं केली चोकोबारायच्या घरी. या राज्यात घडू फुंकला सुवर्णकार नरहरी महाराज यांच्याकडं नळी घडू फुंकला. लढी आटीत होता. लढी काय 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 हो. या राज्यामध्ये एका संतांच्या घरी तुम्ही आम्ही जे बुटं घालता, या बुटाची चमडे रंगविण्यासाठी जगाचा मालक त्या संतांकडे होता, रविदासांकडे. काय राज्य. आणि अशा पवित्र राज्यात असताना तुम्ही भंगार डोक्यावर घेता. मान मोडून जाईल माझ्या माइंडनं. काही बी नका तरी जाऊ. कधी कधी कशी गत होत असती माहिती का? बेलनं माहिती ना पोळ्या लाटायचं. इथंच नास्ती परणा लभ्यते. हेही नाही तेही नाही. ते दोन्ही कोण बारीकून मधात खपक्या. आणि याच्या येडपटपणानं पोळीचा रेटा केला. असं काही काय रेटतील काही मिळच नाही. त्याचं काहीच नाही. इकूनच सुटलं आणि तिकूनच सुटलं. नाही, एक तत्व धरा कुठलाही. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख. मला इतक्या लांब जायची गरज नव्हती. पण नाद लागला हो. गवालदारे धरताना गवत उपटायचा म्हणून हे लांबत ना. नाही तर आपण आपलं सरळ 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 बोलत असल्यावर धकत राहते. इतकं सुंदर लग्न. ती वरात चालली. ती नवरदेव नवरी एक 22 वर्षाचा तरुण पाहत होता. वर्ष कमी अधिक असेल, पण आपल्याकडे 22 वर्षाला तरुण म्हणतात इतकं मला माहिती म्हणून मी म्हणत गेलो. 61 शेट तारुण्यातला एक 22 वर्षाचा मुसमुसता तरुण होता. टवटवीत त्याचं शरीर होतं. बांधेसूद शरीर. पण त्या मित्राला आणि त्याच्या पत्नीला बघितल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणाला बाण लागला. म्हणजे असं वाटत नव्हतं की त्यांचं लग्न पाहून याच्या पोटात दुखते असं नाही. त्याच्या शरीरात एक दोष होता. तो दोष म्हणजे तो किलिंबे होता. दोष आहे त्याच्या शरीरात. किलिंबे या शब्दाचा अर्थ त्याचा पुरुषार्थ संपलेला होता. पुरुषार्थ नावाचं तत्व ब्रह्मांडाच्या मालकानं हाडामासाचा कुंभार, कुलाल हाडाचा, बाप चाढाचा
अखंड मडके घडितो रे, अखंड मडके घडितो रे, अखंड मडके घडितो रे. हरामासाचा कुंभार सत्यलोकातले मालक विधाता ब्रह्मदेव त्यांच्याकडनं ते तिक्क चिप कार्ड टाकायचं विसरून गेले. तो क्लिंब होता. म्हणून त्याच्या अंतकरणात एक दुःख बसलं अण्णा की यानं जसा संसार थाटलाय, याची जशी वरात होती, जशी मंडळी आणि हा मोठ्या आनंदात वर यात्रेत फिरत आहे, आपण लग्न करू शकत नाहीत. अंथरून पांघरून केलं आणि झोपत राहिला. आईनं विचारलं उठत नाही, बाबांना विचारलं उठत नाही. का उठत नाहीत? काय दुखतंय तुझं? अडचण काय? तुला काय पुरवावं? अरे गरीब येत आम्ही, लोकांच्या शेतात राबराब राबतो आम्ही, नोकर आहेत. अंगीकार ज्यांचा केला नारायणी सांगतोय, देवानं स्वीकार केला की ब्रह्मांडातल्या कुठल्याही नालायकाची ताकद नाही. किंवा कोणी अब्जाधीश असो, खरोपती असो, शंखपती असो. शंख नावाचा सुद्धा एक आकडा आहे. एकावर 18 शून्य असले की त्याला शंखू म्हणतात. आपल्या कॉम्प्युटरमध्ये आकडा बसत असेल नसेल नाही, पण माझ्या पुराणात बसतोय. विठाला विठाला मी सीएची परीक्षा चपक्यात पास झालो असतो. मेमरी कार्ड चांगलं होतं ना मला. 7 बाऱ्या वाचिलं की 8व्या बाऱ्या कागद काढून टाकतो मी. एवढी मोठी गणित. खरवाम निखर्व सांख्यान मुच्यतेन भयोती जायते. हे पावकीन निमकीन दीडकीन हे तले चिल्लर गोष्ट आहे. ये न खरा भय निखवत ते जायम पद्मादि सुशिलोति भय जायन्ते नाम यति दिविधान यति पद्मानाम एकोत्तरी भय अष्टोतियम पद्माना भय शंखस्थिते शंखाति भय पद्मानितम व्यालाक्षा भय पद्मस्तुती मग खरवानाति खरोस्ती. हे फक्त तुम्हाला ऐकायला गोड वाटलं असेल, तुमच्या लय वरून गेलं असेल. घुसतच नाहीत ना तुम्ही. सगळं तुमच्या मोबाईलमध्ये आहे, पण तुम्ही दुसरंच पाहिले जीवन खराब करणार. हे बघच नत ना. धावान इचकांती बोट हे पण तुम्हाला बघायला भेटेल. विठाला विठाला 27 वर्षापूर्वी पाठ केलं मी ते. 27 वर्षापूर्वी. इचकायचा मोबाईल नाही माझ्याकडे. 27 वर्षापूर्वी पाठ केलेलं आहे. आता सांगते मेमरी कार्डच आहे ते. आई वडिलांनी मालकाला सांगितलं. मालक म्हणजे कोण? त्यांच्या शेतात काम करीत होते. त्या मालकाला सांगितलं, मालक मुलगा 2-3 दिवसापासून उठत नाही, जेवत नाही, पाणी पित नाही, नुसतं पांघरून झोपते. मालक मोठ्या मनाचा माणूस होता. आकड्याची काठी, कुरकुर वाजणारा बूट, जुन्या काळातला 75 तोळ्याचा श्री वीरभद्र कंपनीचा पालकोर पटका. तो प्रसिद्ध कंपनी होती त्यावेळेला. श्री वीरभद्र रेशमाचा पटका असायचा पालकोर. मी तालुक्यात 10-5 लोक सापडायची तो पटका घालणारे. माणसं म्हणायची नवरदेवाला पालकोल बांधलाय. हे इतका हुंडा द्यायला त्याच्याहून पालकोल बांधला नवरदेवाला. याच्याहून पोराची सासरवाडी कळत होती. पालकोल बांधलाय. पालकोल पालकोल. हो, मी तर म्हणतो आता माशा पकडायला त्याच्यापेक्षा ओरिजिनल ड्रेस मिळतो. काळ बदलला ना. एखादी गोष्ट तिचं जास्त झाली ना मग त्याचा अतिरेक होत असतो. कुठली गोष्ट जास्त होते. हो, पण अतिरेक करणं हे निसर्गाच्या बाहेरचं वागणे. एका बाईची इथं 50 किलो गावरान तूप होतं. इकच न 50 किलो गावरान तूप हे इकन ना मग फुकट वाट. पण ती म्हणली मला वंगण करायचं. मी म्हणलं होत नाही मंजुळा. गावरान तुपाचं वंगण कसं होईल? वंगण कसं होईल? ती गाडीला वंगण घालीत होती ना पहिले वंगारी. नाही, त्याला तेलच लागत असते बरडेल. याचं वंगण होत नसतं ना ते, कारण ते महागडं फार आहे. पण लोखंडाच्या दोन्ही घर्षणाला माया देण्याची ताकद गावरान तुपात नाही. तू वाटना नाही म्हणे मला वंगणच करायचं. अतिरेक झाला. सगळ्या म्हशी मेल्या. देवानं सांगितलं ही अतिरेक करायला, हिच्या म्हशी वाचू द्यायच्या नाही. कुठल्याही गोष्टीचा इतका अतिरेक नसावा. असो, मालक अधिकारी सात्विक तात्विक जुन्या काळातली माणसं सर्वसामान्यांचा आदर करत होती. आणि जी सर्वसामान्याचा आदर करत नव्हती का ती वाजली पण बरं का. ती वाजली पण, हे पण लक्षात ठेवा. ती वाजली सुद्धा. संपली ती माणसं. काठी टेकीत ती व्यक्ती आली. गळ्यामध्ये तुळशीची माळ होती. निष्ठावंत वारकरी होते. मंदिरातली पंचपदी, सकाळचा काकडा, दुपारची धूपारती,
त्यांच्या हातानं ती चालायची. मोठा माणूस होता, वजनदार. 4-2 माणसं वारकरी त्यांच्या सानिध्यात असायचे. द्वादशी असेल, ही सगळी जेवढी भजनी येते त्या दिवशी द्वादशीला त्यांच्याकडे जेवायला असायची. भारदस्त वागत होती माणसं, असं पुरुषार्थात वागत होते, पुरुषार्थात तात्विकपणात वागत होते. हो, आता कोणाला तात्विक आणि कोणाला सात्विक म्हणावं काय मिळत नाही. बँकेत कोटीन धोत्राल गाठी. हो, कपडे चांगले घालीनं, पोरायला खाऊ देईनं, इतके पैसे असून दात घासून दुसऱ्या दारात जातो, मग त्याला म्हणावं लागतं प्याच्या. भारदस्त माणसं गेले, गड्याच्या घरी गेले. आणि एक माहीत असेल अण्णा तुम्हाला, पूर्वीच्या काळात मालक गड्याच्या भाकरी नेत होते. किती नाविन्य असेल या गोष्टीमध्ये, काय वैभव असेल हो. शेतात काम करणाऱ्या गड्याची भाकरी त्या शेतीचा मालक घेऊन जात होता डोक्यावर. हो, मालक. आणि ते मालक असा बांधाव दुपारा पाहिला ना, त्या निष्ठावंत गड्याचं अंतकरण पाझरत होतं रे. फेका कासरे, मालक भाकरी घेऊन आलेत. रुबाब होता, त्या वागण्याची तात्विकता होती, नाविन्य होतं त्याच्यातलं. आता काय नाही, ते सारं संपलंय. काठे टेकीत ज्या वेळेला मालक घरी आले, लागलीच त्या बाईनं पदर सावरला. सावरीत होत्या बायका. हो, मला चांगलं कळतंय, जावाई घरी आल्याच्या नंतर लग्नात असं काही लय पाहायला भेटत नव्हतं ना. मग बाया म्हणायच्या, बाई संगीचा नवरा कोणता आहे हो, संगीचा नवरा कोणता आहे. मग त्या कोपऱ्यातून म्हणा, ते नाही का बसलेलं, ते पायाला आडी टाकलेला, तो संगीचा नवरा आहे. आता तो फोनच लाईन, जावाई कवा आलात. अरे बापरे, लईच कुण टाकलंच द्वारकात वा. नदीला गेला तो हा पुरुषार्थ स्त्रीत्वपणा. काय 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 मर्यादा राहिली का, काहीच विषय नाही. कोण बोलू लागलं, जावाई वा 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 वा, खूप छान. बोलू नये असं काही विषय नाही. इतकं सांगावं तुम्ही म्हणताल बाळू महाराज आम्हाला 300 वर्ष मागणे आलाय, असं नाही म्हणणार मी. वागा ना, पण मर्यादा असली पाहिजे. जेवताना लोणचं किती वापरतो तितकीच मर्यादा सुटावी, तितकीच मर्यादा सुटावी. भाजी इतकी जर मर्यादा सुटत असेल तर आपण मर्यादेच्या चौकटीतच नाहीत, आपण नियमाच्या चौकटीतून जळून राग झालो असं समजायचं. मर्यादा असली पाहिजे. वयस्कर, ज्येष्ठ, सात्विक, तात्विक माणूस असला की पदर सावरून घेतला पाहिजे. माझ्या माईंनो एक सांगू तुम्हाला, माझ्या विटेवरच्या मालकाला 2 गोष्टी आवडतात, माझ्या काशीतल्या मालकाला 2 गोष्टी आवडतात. पैसे झाकून ठेवणारा आवडतो आणि अंग भरून कपडे घालणारी स्त्री आवडती. माझ्या या 2 मालकाला आपली लक्ष्मी झाकून पैसे डायरीच्या पुढून कधीच ठेवायचे नाही. हे नालायकपणाचा कळत झाला. डायरीच्या पुढून लोकाला दिसतील अशा पातळ शर्टातून पैसे दिसतील, अनावधानानं गडबडीत टाकले असतील तो भाग सोडून द्या. मुद्दाम डायरी माग आणि बंडल पुढं, असं नसतं रे. बाथरूम झाल्यावर पाणी घेतलं पाहिजे. आमची इथं एक जण गळकं डबकं घेऊन गेलं, ते डबकं लिकीज होतं, थेंब थेंब पाणी गळायचं. ते तिकडं बाथरूमला गेल्यावर आधी पाणी घेत होतं मग संडास करीत होतं. तसं पैसे किती जरी असले तर डायरीच्या पुढून ठेवणं म्हणजे तितका नालायकपणा आहे. लक्ष्मी आगा रमास्तिज्जायते स्थापाम अंबरास्तते वचस सर्वस्थितेषु. माझं नाही, हे तुम्हाला पुढचं सांगितलं ते माझं वाणी असेल, पण त्याचा पुरावा आहे. आणि स्त्री सर्वांग भरून कपडे घातलेली असावी. भारताची स्त्री आहात, महाराष्ट्रातली माऊली आहात तुम्ही. जितकी स्त्री सर्वांग कपडे घातलेली असेल तितकी 2 मालकांना आवडती. सर्वांग झाकलेली स्त्री, भांडे घासायची वेळ आली, शेण काढायची वेळ आली, दळायची वेळ आली, गरिबी असू द्या कासट शेठ, पण तिचे नख पाहिल्याच्या नंतर दुर्वास पोटभर जेवतात. तिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न, तिचं नाव द्रौपदी. अंग झाकले. एक लक्षात ठेवा, गॅदरिंगमध्ये आपल्या मुली पाठवा, पण बाष्कळ गाण्यावर नाचू देऊ नका. मायन बाप गॅदरिंगला जाते ना, आमची बबी काय नाचायली कॅमेरे घेऊन. हो, काय नाचती बाई, एक्का पण पोरीचा नंबर नाही आला, आमच्या बबीचाच नंबर आला. आणि गाणं कोणतं होतं इथं नाही सांगत. काय रे सख्यान, काय दोरकेन, काय तो कॅमेऱ्यात घेतलं, काय टाळ्या वाजवायला.
कशाला कीर्तनन, कशाला सप्तेन, कशाला भागवतन, कशाला रामायणन, कशाला शिवपुराण. बघा काही लोकांचं वागणं, बघा 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 काही लोकांचं वागणं. निदान काहींचं बघितल्याच्या नंतर सावध होत जाव. मला असं वाटतं दुसऱ्याच्या गाडीचा अपघात झाल्यावर आपलं एक्सलेटर कमी केलं पाहिजे. आपल्याला कळा नाही दुसरा आदळलाय, मेलाय, ह्या रस्त्यानं गेल्यावर आपल्या गाडीचं एक्सलेटर कमी आखडं पाहिजे. इतकं वागायला माणसानं कळावं. अरे कोणी जर आपली संस्कृती उंच नेण्यासाठी वागत असेल तर आपण आंधळवून आपली संस्कृती मातीत घालावा. कशासाठी मेमरी कार्ड दिले विटेवरच्या मालकानं? मनुष्य देहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. कशाकरता दिलाय आपल्याला? याच्यासाठी दिलंय. देवी दिला देव भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा औट हात का मानव देव अल्लाने तुझ दिया खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया. याच्याकरता दिला. घरी आलं ते म्हातार, वजनदार म्हातार, इथपर्यंत आलतो ना मी. घरी आले आणि आई वडील असे बाजूला होते. ते लहानसं घर, आपलं डोक्याला पत्र लागतील असं घर. मध्ये गेले ते मालक बायतीचे आणि त्या मालकानं मुलाच्या मानाखाली हात घातला. बाळा अरे का झोपलास? 2-3 दिवस अंथरुणामध्ये घुसमटून रडत होतं, लालबुंद डोळे झालते. विचारलं का रडतोस? काही नाही मालक, तुमच्या नातवाचं माझ्या मित्राचं लग्न पाहिलं त्या दिवसपासून मला जगावंसं वाटत नाही. का? मी क्लिंबे आहे. तो सात्विक आणि सदाचारी पुण्यशील महात्मा होता. त्यांनी सांगितलं हा तुझा काय दोष आहे? ब्रह्मांडाच्या मालकानं जसा जन्म घातलाय तसा राहावा लागेल. ज्या जातीत जन्माला घातलं त्या जातीत राहावं लागेल. ज्या यवनीत जन्माला घातलं त्या यवनीत. मला सांगा, मुंग्या चावतात मान्य आपल्याला, पण मुंग्याला जन्म कोणी दिलाय? त्यानं दिलाय ना, त्यानं दिलाय. डुकरं घाणेरडी असतात पण डुकरांना जन्म कोणी दिलाय? त्यानं दिलाय. ही आपली ताकद नाही ना. कालिया नावाचा एक व्यक्ती आहे, म्हणजे सर्प. द्वापार युगात चरित्र आलं श्रीमद भागवतात. कालिया नावाचा सर्प, यानं विष टाकलं की यमुनेच्या डोहातलं पाणी दूषित होत होतं आणि गायीनं ते पाणी पिलं की गायी विषानं मृत्यू पावत होत्या आणि मृत्यू पावलेली गाय त्या डोहावर तरंगायची, मग कालिया खायचा. हे त्याचं ते शस्त्रच होतं. पण पंढरपुरातल्या मालकानं त्याच्या डोक्यावर तांडव केलं. मधी भया भय सुदेवया तिथी जाय सुधा तिथी छंद पयो मपिदती संगन सुधियती काला छंद पराभय. याच्या पलीकडे उत्तर भारतातल्या एका साधून सांगावं. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी बम 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 बोले बलिहारी बम 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 बोले बलिहारी तांडव गती मुंडन पर तांडव गती मुंडन पर तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी नाचत गिरिधारी नाचत गिरिधारी. त्याच्या डोक्यावर तांडव केलं. तोंडातून विषाच्या गुरड्या आल्या. बायको म्हणली पडान पाय, हे छप मरायला टेकले म्हणले पडान कृष्णाच्या. छप म्हणलं मरान, पण कृष्णाच्या नाही पाया पडायचं. रगील दोडका होता देऊन. अहो पडान पाय चुप म्हणे. ती बाई देवाच्या पाया पडली. म्हणले देवा वाचवा ना, तुझ्या देखता तू सांगायलीस ना, तूच सांगायली नाही. किती रगिले ते ऐकत नाही. एक ऐका ना म्हणे, माझ्या कपाळावर चुकून खू वाचेल, माझ्या मालकाला नकान मारू. तर भगवान त्याला म्हणले का रे, तोंडातून रक्त यायला तुरी तू माझ्या पाया पडनस? म्हणला पडायचं कसं तुझ्या पाया? अरे तुरच हसार पाडेन ते. त्याला काय खरं ते आवाज आवन ते काय कळत असतंय? पशु काय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम भोग भोगीती. जनावर येते काय कळत असतं त्याला? मग काय 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 पाया पडायचं म्हणे? नाही मूर्ख आहेस तू. कशाहून मी मूर्ख? नालायक. कशाहून मी नालायक? निर्दयी. मी कशाहून निर्दयी? अरे यमुनेच्या डोहात तू विष टाकतोस, त्याच्यामुळं गायी मरतात, वासरं मरतात. मग एक काय का, मला सापाच्या योनीला कोणी जन्माला घातलं? भगवान म्हणले मी. सापाला दात कोणी दिले? भगवान म्हणले मी. सापाच्या एका दातात विषाची पोकळी घातली कोणी? भगवान म्हणले मी. मग तेरा तुझको अर्पण तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा
ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे प्रभु जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश